शिक्षण महर्षी कैलासवासी दादासाहेब गोडसे अण्णा अनंतात विलीन, अंत्यविधीला हजारोंचा जनसागर. मानखटावच्या शैक्षणिक क्षेत्राला मोठी पोकळी, दुष्काळी भागात शिक्षणाची गंगा पोचविणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड. वडूज तालुका खटाव येथील शिक्षण महर्षी छत्रपती शिक्षण मंडळचे अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब ज्योतिराम गोडसे अण्णा आज अनंतात विलीन झाले. गावच्या सरपंच पदापासून ते खरेदी विक्री संघ, बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी व सहकार क्षेत्रात भरीव योगदान देणारे राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादासाहेब ज्योतिराम गोडसे अण्णा वय वर्ष 95 यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या निधनानं वडूजसह मानखटाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. दादासाहेब अण्णा या नावानं ते जिल्ह्यात परिचित होते. 9 सप्टेंबर 1942 रोजी वडूज इथं झालेल्या स्वातंत्र्य लढ्याचे ते साक्षीदार होते. 1951 मध्ये त्यांनी गृहरक्षक दलात होमगार्डमध्ये प्रवेश केला. तालुका कमांडर म्हणून त्यांनी सेवा बजावली. 1957 मध्ये त्यांनी वडूजच्या सरपंच पदाची जबाबदारी सांभाळली. 1959 ते 2014 अखेर तब्बल 55 वर्ष त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी पार पाडली. यापैकी 16 वर्ष त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं. तसेच 1967 ते 1992 या कालावधीत सलग 25 वर्ष ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. या काळात 2.5 वर्ष जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषवले. 1979 मध्ये पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं. खटाव तालुका खरेदी विक्री संघाचे ते माजी अध्यक्ष होते. तसेच सह्याद्री साखर कारखाना व रयत सहकारी कारखान्याचे माजी संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. काँग्रेसच्या विचारांशी ते आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. मानखटाव सारख्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशानं त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी प्राथमिक शाळा, छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, दादासाहेब ज्योतिराव गोडसे महाविद्यालय तसेच छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निक अशा विविध शैक्षणिक संस्था सुरू झाल्या. दादासाहेब गोडसे अण्णांच्या निधनाचं वृत्त समजताच वडूज शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. सायंकाळी शहरातून त्यांच्या पार्थिवांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी हजारो नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 4 मुली, सुना, नातवंडे, जावई व परतवंडे असा परिवार आहे. खरेदी विक्री संघाचे संचालक साहेबराव गोडसे व प्रगतशील शेतकरी कुबेर गोडसे यांचे ते वडील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांचे आजोबा, तर विकास सोसायटीचे संचालक प्रमोद गोडसे व जिल्हा बँकेचे विकास अधिकारी निलेश गोडसे यांचे ते चुलते होत. कैलासवासी दादासाहेब ज्योतिराम गोडसे अण्णांचा सावडणी रक्षा विसर्जन विधी गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TSP न्यूज लाईव्ह.